पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकला धडा शिकवला। त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र काल दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली। मात्र यात डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर विरोधकांनी केंद्र सरकारला काही सवाल केलेत। पाहूयात। ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करतात? थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं। बाहेरचे देश कोणी सांगत असतील तर ऐकावं लागतं। भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे। कारण शस्त्रसंधी झाल्यानंतर काही तासातच पाकिस्ताननं त्याचं उल्लंघन केलं। तर भारत आणि पाकच्या लढ्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरूनही सवाल उपस्थित करण्यात आले। भारत पाक यांच्या ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारात मध्यस्थी केली असा सवाल संजय राऊतांनी केला आहे। तर इंदिरा गांधी असत्या तर आतापर्यंत पाकिस्तान राहिलं नसतं असं विधानही त्यांनी केलंय। डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली, आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना। मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करतात? इंदिरा गांधी असता तर पाकिस्तान राहिलंच नसतं। 1971 साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं? पाकिस्तानचे 2 तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं 90,000 सैन्य हे आमच्या समोर, किंवा TV नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे, आमच्या समोर 92,000 सैन्य, जनरल जेकब समोर, माणिकशा समोर, जगदीश सिंग अरोरा समोर, जनरल यांच्यासमोर गुडघे टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलं आहे। अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील पहा। हे काय करतायत? यांनी काय केलं? थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं। हे आता तरी हे धंदे सोडून द्यायला पाहिजे। देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो काही निर्णय देश घेणार आहे ते नक्कीच देशाच्या फायद्याकरता घेतला जाणार आहे। शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर काँग्रेसनेही प्रश्न उपस्थित केले। डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करणं धक्कादायक असल्याचं काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलंय। हम सबको बड़ा आश्चर्य हुआ जब सीज फायर की जो घोषणा है वो अमेरिकी राष्ट्रपति ने करी। ये शायद पहली बार हुआ है कि इस प्रकार की सीज फायर की घोषणा सोशल मीडिया के माध्यम से अमेरिका के राष्ट्रपति करते हैं। और जो उन्होंने अपने सोशल पोस्ट पर लिखा है उस पर भी हमको ध्यान देना चाहिए। भारत और पाकिस्तान के बीच जो मसला है उसका अंतर्राष्ट्रीयकरण करने का जो एक ये नया कदम हम लोगों ने देखा है, ये बहुत आश्चर्यजनक है। तर तिकडे MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडलंय। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या नंतर त्यांनी सरकारला काही प्रश्न केले। पंतप्रधान मोदी यांच्याऐवजी त्रयस्थ राष्ट्राच्या अध्यक्षानं युद्धविरामाची घोषणा का केली? सिमला करारानंतर भारत नेहमीच द्विराष्ट्रीय संबंधात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नाकारत आलाय। आता ही गोष्ट आपण स्वीकारली आहे का? काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे। आपण त्रयस्थ ठिकाणी चर्चेचा प्रस्ताव मान्य का केला? पाकिस्तान भविष्यात दहशतवादाला खतपाणी घालणार नाही याची हमी देणार का? दहशतवादी हल्ले रोखण्याच्या आपल्या उद्देशात आपण यशस्वी झालो आहोत का? पाकला FATFच्या काळ्या यादीत टाकण्यासाठी आपली मोहीम सुरू राहिली पाहिजे। बाहेरचे देश कोणी सांगत असतील तर ऐकावं लागतं। आज सुद्धा तेल आपल्याला अनेक देशांकडून घ्यावंच लागतं आहे। त्यामुळे जे आहे हे सगळं जे आहे जागतिक स्तरावर एकमेकाचं ऐकतात। तर काही वेळेला युक्रेन रशिया सांगून सुद्धा ऐकत नाही, तो भाग वेगळा आहे। परंतु आपल्या बाबतीमध्ये आपल्याला ऐकावं लागतं। जेवढं काय आपला स्वयंपूर्ण आपला देश अजूनही झालेला नाही आहे, एक लक्षात घ्या। आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत, आस्ते आस्ते आपण पुढे येतो आहोत, पण स्वयंपूर्ण नाही ना कोणीच। शनिवारी संध्याकाळी 5 वाजता भारत आणि पाकिस्तानच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं ट्विट केलं होतं। दरम्यान त्यांच्या या ट्विटनंतर भारतात राजकारण रंगलंय। दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर पाकिस्तान भारत हे दोन देश
शस्त्रसंधीसाठी तयार झाले. दोन्ही देशांनी दाखवलेल्या समयसूचकता आणि तत्परतेबाबत दोन्ही देशांचंही अभिनंदन असं ट्विट ट्रम्प यांनी केलं होतं. अमेरिकेने अलीकडेच भारत पाकिस्तान संघर्षामधील शस्त्रसंधीचा क्रेडिट स्वतःकडे घेतलं. त्याचबरोबर काश्मीरबाबत देखील त्यांचे जे स्टेटमेंट जे होतं, ह्या दोन्ही गोष्टी अतिशय खोडसाळपणाच्या आहेत आणि जाणीवपूर्वक केलेल्या आहेत. याला अनेक कारणं आहेत. यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दक्षिण आशियामध्ये भारत पाकिस्तान संघर्षामध्ये दोन महत्त्वाचे राष्ट्र आहेत आणि याच्यामध्ये भारताची सरशी होतेच. दक्षिण आशियामध्ये नाहीच, परंतु सामरिकदृष्ट्या देखील भारत किती प्रबळ आहे हे आशियाबरोबर युरोप आणि अमेरिका सारख्या देशांना देखील याचं महत्त्व जाणून आहे. मग अशा वेळेस भारताचं महत्त्व कसं कमी करता येईल, तर हा एक त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातली कूटनीती आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान यानंतर भारत आणि पाकमध्ये चांगलाच तणाव वाढलाय. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र शनिवारी अखेर शस्त्रसंधी झाली. मात्र या शस्त्रसंधीत ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे चांगलंच राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.